स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण झटपट चविष्ट अशी एक वेगळ्याच प्रकारची वांग्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। वांग्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी अगदी ताजी आणि कोळी वांगी घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। आता यामध्ये असा कट दिलेला आहे, खिडकं वगैरे काय आहे का ते आपण एकदा चेक करून घ्यायचं। आणि आता यामध्ये आपण थोडंसं मीठ एक बोट लावून असं व्यवस्थित चोळून घेणार आहे। इथे सर्व वांगी मी चिरून घेतलेली आहेत व मीठ देखील लावून घेतलेलं आहे। आता इकडे गॅसवरती मी एक भांडं गरम करायला ठेवलेलं आहे व त्यावरती एक चाळण ठेवलेली आहे। त्यावरती आता आपण ही वांगी सर्व ठेवून घ्यायची आहे। आता एखाद्याला वांग्याची भाजी आवडत नसेल तर त्यासाठी बटाटा देखील मी इथे 2 बटाटे चिरून घेतलेले आहेत, ते देखील आपण यावरतीच वांग्यासोबत 5 मिनिट वाफवून घेऊयात आणि नंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आपली वांगी वाफवून होत आहेत तोपर्यंत इकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे, जिरे घेतलेले आहेत, थोडेसे जिरे घालून घ्यायचे आहे, हिंग थोडासा घालून घ्यायचा आहे। सोबतच इथे मी एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, ती देखील आपण यामध्ये घालून घेऊया। हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा आपण छान असा 1 मिनिटभर असा भाजून घेऊयात। हे कांदा आपला मिनिटभर मी भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये एक टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून तो घालून घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला आता मीठ देखील घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे, ते घालून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आता हे चांगलं कांदा टोमॅटो आपल्याला मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। आपलं कांदा टोमॅटो छान असं भाजून होत आहे तोपर्यंत आपण इथे एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे। किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे, थोड्याशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि इथे तीळ घेतलेले आहेत। या सर्वांचं आपण मिक्सरवरती एक वाटण बनवून घेऊयात। हे आपलं छान वाफवून झालेलं आहे। गॅस बंद करूयात आणि थंड करायला ठेवूयात। इकडे आपलं कांदा टोमॅटो छान परतून झालेलं आहे। आता हे वाटण जे बनवून घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे वाटण देखील आपण यामध्ये हे वाटण देखील आपण थोडा वेळ आपण 1 मिनिटभर असं भाजून घेऊया। इथे मी घरगुती काळा मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे, घरीच केलेला आहे, धणे पावडर घेतलेली आहे, जिरे पावडर घेतलेली आहे, थोडंसं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे। इकडे हे वाटण देखील आपलं छान परतून झालेलं आहे। आता आपण यामध्ये हे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत आणि मसाले देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। ते व्यवस्थित आपण 1 मिनिटभर असं मसाले भाजून घ्यायचे आहेत। आता सोबतच आपल्याला इथे थोडंसं अगदी आपण पाणी घालून घेऊया। व्यवस्थित आपण हे मसाले यामध्ये भाजून घ्यायचे आहेत तेलावरती। 1-2 मिनिट आपण हे छान असं मसाला परतून घेऊया। सोबतच इथे मी भाजलेले शेंगादाण्याचं कूट घालणार आहे, थोडंसं अगदी 1-2 ते 3 चमचे मी भरून घेतलेलं आहे, ते देखील आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। ते वाटण आपण छान असं आता 1 मिनिटभर सर्व मसाले वगैरे आपण छान असं परतून घ्यायचे आहेत। आता वांगे आपण बटाटे वाफवून घेतलेले आहेत त्यामुळे फार वेळ लागणार नाही। जर तुमच्याकडे कोणाला वांगा आवडत नसेल तर त्यावेळेस एकाच भाजीमध्ये आपण 2 भाज्या बनवू शकतो। एखादा बटाटा 1 किंवा 2 बटाटे आवश्यकतेनुसार आपले बारीक कट करून घालायचे, म्हणजे वांग्याची भाजी देखील होती आणि बटाट्याची भाजी देखील होती, दोन्ही भाज्या एकाच वेळेस तयार होतात। आता हे व्यवस्थित परतून झालेलं आहे। यामध्ये आता आपल्याला हे वाफवून घेतलेले वांगी आहेत, पूर्ण वाफवलेली आहेत ही वांगी, एक वेगळ्या प्रकारे मी दाखवलेली आहे। तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा। आता हे पूर्ण शिजलेले आहेत त्यामुळे वेळ लागणार नाही वांगी शिजायला। मसाल्यामध्ये आपण पूर्ण अशी ही कोट करून घ्यायची आहेत हे या पद्धतीने। आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घालून घेतलेलं आहे। आता आपण एक साधारणतः 5 मिनिट ही फक्त वांगी मसाल्यामध्ये छान अशी शिजवून घेऊयात आणि गॅस बंद करूयात। इथे 5-1 मिनिट मी भाजी शिजवून घेतलेली आहे आणि छान अशी शिजलेली आहे, पाहू शकता इथे तुम्ही। खूप मस्त आपली भाजी बनलेली आहे। आता आपण गॅस बंद करूया। मैत्रिणींनो, इथे आपली वांग्याची भाजी छान अशी बनवून तयार झालेली आहे। रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे। आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा। धन्यवाद।